नमस्कार मंडळी, आज आपल्यासमोर एक आगळीवेगळी डिश आहे म्हणजे कार्यतेची. कार्यता हा आपल्या जीवनात मोठा महत्त्वाचा घटक आहे. तर आज मी खास कार्यतेची भाजी बनवणार आहे, म्हणजे त्यावरती फ्राय करणार आहे. त्याच्या पहिली कार्यतेमुळे आपल्याला काय फायदा आहे ते आपले बघून घेऊ. कार्यता मंडळी, आपण कच्चा जरी कार्यचा खाल्ला तरी डायबिटीजसाठी एकदम अतिउत्तम आहे, किंवा कार्यचा रस खाल्ला तरी चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना खायला आवडत नाही त्याने रेग्युलर जर कार्यतेचा रस काढून त्या रसामध्ये दोन कापसाच्या लाद्या भिजवायच्या आहेत, आणि ज्या आपण पायात सॉक्स घालतो त्या सॉक्समध्ये घालून त्याच्यावरती प्लास्टिक घालून जर पायामध्ये बांधलं संध्याकाळी झोपताना, तर पूर्णपणे डायबिटीज कमी होते, म्हणजे उतरली जाते. सकाळी काढून टाकावेत. अशा प्रकारे कार्यतेचे अनेक फायदे आहेत. ते भाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आज मी स्पेशल खास मंडळी कार्यतेची भाजी त्यावरती फ्राय करणार आहे. ती आता आपण तयार करणार आहोत. तर चला तर आपण पुढे आपल्या तयारीत लागू. मंडळी, कार्यता म्हणजे आपण हमेशा आपल्या स्वयंपाकामध्ये रेग्युलर आपण कमसे कम आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी कार्यता वापरावं, कारण कार्यत्यामुळे डायबिटीज दूर होते, कमी होते. आणि दुसरी गोष्ट मंडळी, डायबिटीजमुळे आपल्या अंगामधलं शुद्धीकरण, रक्ताचं शुद्धीकरण होते. तर ही कार्यते, आणि ज्यांना थोडंसं ताप वगैरे आला समजा, किंवा काही गोष्टी आल्या तर त्याच्याने तोंड मळमळत होते, कडवड होते, तर त्या टायमाला जर आपण कार्यतेचं सेवन केलं, कार्यतेची भाजी खाल्ली, तर आपलं तोंड फ्रेश होते, सडसडीत होते. अशामुळे अनेक फायदे आहेत. पण आपण जे महत्त्वाचा फायदा ते आपल्याला पटवून दिलेला आहे तुम्हाला. तर आता मी ती कार्यते भाजी करणार आहे, त्यावर फ्राय करणार आहे. ते बघू. चला आपण तर फ्राय करू भाजी. कोणत्या प्रकारची फ्राय करायची ते आपल्याला पाहिजे आहे. आज मी खास चुलीवर कार्यता बनवणार आहे. त्यावरती छानपैकी असं त्याच्यासाठी प्रथम तेल घालून घेतोय. तेल चांगलं गरम जाऊ दे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी टमाटो आणि कांदा घाललो आहे. ते चांगलं परतून घेणार आहे मी. कार्यती भाजी करत असताना काही लोक त्याच्यामध्ये गूळ घालतात, कारण ज्यांना विशेष कडू आवडत नाही. पण मी मात्र खास त्याच्यामध्ये गूळ नाही घालणार आहे, कारण मला कडू आवडते. म्हणून मी फक्त टमाटा आणि कांदा घालून फ्राय करणार आहे. ते चांगला फ्राय जाऊ दे पहिला. कांदा आणि टमाटा चांगला फ्राय झाला आहे. त्याच्यासोबत आता मी त्याच्यामध्ये हळद वगैरे घालणार आहे. हळद घातलेली आहे. तिखट थोडीफार जादा प्रमाणात टाकायची आहे. त्यासोबत धणे पावडर घालतो आहे, आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायला पाहिजे. सर्व एक जीव मिश्रण व्हायला पाहिजे होतं. अशा पद्धतीने चांगलं आपण फ्राय करून घ्यायचं आहे. मंडळी, कार्यता जर तुम्ही तव्यावरती फ्राय केला तर ते कडवटपणा तर असतो, परंतु तुरट झाल्यामुळे त्याच्या आणि चव वाढली जाते, त्यामुळे स्वाद आणि चांगला येतो. तर अशा प्रकारे चांगला कांदा, टमाटो, तिखट वगैरे सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे. टमाटो, तिखट, हळद, धणे पावडर सुद्धा चांगला फ्राय झाला आहे. त्याच्यामध्ये आता मी कारलं घालणार आहे. ते चांगलं परतून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, सर्व एकजीव झालेलं आहे. मंडळी, आपण स्वयंपाक करत असताना आपल्या सुगरणी महिला बहिणी बरेच लोक ज्यावेळी तिखट कांदा फ्राय करतात त्यावेळी गरम मसाला घालतात, परंतु चुकूनही त्यावेळी गरम मसाला घालायचा नसतो, कारण गरम मसाला घालतात तर स्वाद असतो तो पूर्णपणे करपला जातो, त्यामुळे त्याची चव कमी होते. तर आपण ज्यावेळी पूर्णपणे भाजी कुठली किंवा आमटी फ्राय करून घेतो, त्याच्यावरती गरम मसाला घालायचा, त्याच्यामुळे ते स्वाद टिकून राहतो आणि आमटीला स्वाद येतो, का चव वाढते. ठीक आहे मंडळी. मी जादा करून चुलीवर स्वयंपाक बनवतो, कारण मला चुलीवरचा स्वयंपाक लय आवडतो, कारण जुन्या पद्धतीने मी स्वयंपाक करतो. तर अशा प्रकारे छानपैकी कारला मी आज फ्राय करून घेतलेलं आहे. त्याला थोडी वाफ यायला पाहिजे. 1-2 वाफ आल्यानंतर रेडी होते. त्याच्यावरती मी ते झाकण ठेवणार आहे आता, जेणेकरून लवकर बॉयलर किंवा लवकर शिजणार आहे. अशा प्रकारे छानपैकी कारल्याची भाजी आपल्याला रेसिपी कळायला असेल कशी बनवायची ती. तर हा व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट करा. असेच व्हिडिओ तुमच्यासमोर नवीन मी आणणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम. नमस्कार.